नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई, हमाल आणि फराश पदासाठी झालेला पेपर. चला तर बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? त्याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 65 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मजूर संख्या किती आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 34. प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण? त्याचं योग्य उत्तर आहे मोसिन राम, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघूया. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नर्मदा. पुढचा प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य? त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूया. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सातपुडा. पुढचा प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदी. पुढचा प्रश्न आहे, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 10, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्रिपुरा. पुढचा प्रश्न बघूया. झारखंडची राजधानी कोणती? रांची. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात. पुढचा प्रश्न, सेल्युलर जेल कोठे आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी K2 गॉडविन ऑस्टिन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन करणारा देश कोणता? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील. पुढचा प्रश्न बघूया. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅनबेरा. पुढचा प्रश्न बघूया. भारताचा पहिला अवकाशवीर कोण? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राकेश शर्मा. जगातील सर्वात लांब नदी कोणती? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाईल. भारत पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रॅडक्लिफ. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंट. प्रश्न क्रमांक 22, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवाजी महाराज. पंजाबमधील शीख राज्यांचा संस्थापक? त्याचं योग्य उत्तर आहे रणजित सिंह, ऑप्शन डी. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सेवाग्राम. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व यांनी केले? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वडाळा. भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे? काय सार्वभौम आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय जनता. पुढचा प्रश्न बघूया. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विधानसभा. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महानदी. अशा रीतीने अतिशय सोपे प्रश्न आलेले होते पेपरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.